जालन्यात बेकायदेशीर शस्त्र साठ्यावर पोलिसांचा घणाघात. जय माता दी मेन्स वेअरमध्ये 21 धारदार तलवारी जप्त, एकावर गुन्हा. आज दिनांक 27 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शस्त्र साठ्यावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत जोरदार दणका दिलाय. जालना येथील महावीर चौक परिसरात असलेल्या जय माता दी मेन्स वेअर या कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर बाजार पोलीस ठाणे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. झडती दरम्यान दुकानात लपवून ठेवलेल्या 21 लहान मोठ्या स्टीलच्या धारदार तलवारी आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारींची एकूण किंमत 25,900 इतकी आहे. दुकान चालक मनीष निहलानी याच्याकडे तलवारींसंदर्भात वैध परवान्याची मागणी केली असता कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तात्काळ गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून कापड दुकानाच्या आडून शस्त्रसाठा ठेवल्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय. सदर बाजार पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील बेकायदेशीर शस्त्र विक्री व साठ्यावर पोलिसांची नजर असून अशा कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. सदर बाजार पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळालेली होती. महावीर चौकात जय माता दी क्लॉथ स्टोअर्स म्हणून आहे, तिथे मनीष निहलानी यांच्या दुकानामध्ये काही तलवारी आणलेल्या आहेत आणि ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळालेली होती. त्या माहितीवर आधारित आम्ही त्या दुकानाचा सर्च घेतला असता 13 मोठ्या तलवारी आणि 8 लहान तलवारी अशा एकूण 21 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत. आम्ही त्या जप्त केलेल्या आहेत आणि आर्म ऍक्ट प्रमाणे आम्ही केस केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. ही बातमी आमच्या सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळालेली होती. त्या बातमीवर आधारित डीबी पथकाचे सचिन सानप, रामप्रसाद रेगे, जगन्नाथ जाधव, धनंजय कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोखणे, अजिम शेख, राहुल खटकम, धनंजय लोढे आणि गणेश दिजनकर यांनी ही कारवाई केलेली आहे. नेमका उद्देश काय होता ते आणण्यामाग आणि कशा करता ठेवलेले होते त्याबाबत आम्ही आता डिटेल इंटरव्ह्यू करत आहोत. ऑनलाईन वगैरे काय मागवलं होतं? तेच आता पूर्ण त्या संदर्भाने आम्ही तपास करणार आहोत. कशा मागवले होते, कुठून मागवले होते, सोर्स काय आहे त्याचा आणण्याचा आणि कशा करता ते आणलेले आहेत याबाबत आम्ही अधिक तपास करणार आहोत. त्यामध्ये किती जण ताब्यात वगैरे? 1 जणांना ताब्यात घेतलेले आहे. अन्य आरोपी नाही.